जय बाबाजी कृषी सेवा केंद्र आयोजित शेतकरी चर्चासत्र 2023 यामध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे व कंपनी प्रतिनिधींचे मी सहर्ष स्वागत करतो। साधारण अंदाज असा आहे की ह्या वर्षापासून 2030 पर्यंत आपल्याला कमी पाऊस असेल। ज्या वेळेला दुष्काळ असतो त्यावेळेला पाण्याचं जरूर संकट असतं, पण द्राक्षाचे नक्की पैसे होतात। त्यामुळं जी काही मंडळी आज थोडीशी नाराज आहेत, कारण गेल्या 3 वर्षात एवढं नुकसान झालंय, त्याच्यामुळं नको ती द्राक्ष अशी म्हणायची वेळ काही मंडळीवर आली। तुमच्यासाठी एक आशेचा किरण आहे, 2030 पर्यंत अल निनोचा इफेक्ट हा वाढताय आणि पाऊस कमी। आपल्याला जी काही द्राक्ष आपल्याकडे आहेत त्याची चांगले पैसे होतील, क्वालिटी चांगली होईल आणि जो काय मागच्या 2-3 वर्षामध्ये आपला लॉस झालाय तो भरून निघेल। त्यामुळे एक नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं, नवी ऊर्जा घेऊन आजच्या सारख्या कार्यक्रमातून आपण कामाला सुरुवात केली पाहिजे मित्रांनो। या देशातील 70% लोकसंख्या शेती आणि शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आम्ही कृषी क्षेत्राला पाहतो। देशाच्या एकूण GDP मध्ये 14% सहभाग हा फक्त कृषी क्षेत्राचा आहे। देशाला घडवणाऱ्या, देशाला जगवणाऱ्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीचे एखादं चर्चासत्र उगावसारख्या ग्रामीण भागात होत आहे, ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे। माझी अपेक्षा अशी आहे की शेताच्या बांधावर इंग्रजीत फाड फाड बोलणारा शेतकरी मला बघायचा आहे। स्वतःचं खाजगी हेलिकॉप्टर असलेला शेतकरी आपल्या माला संदर्भातली चर्चा करायला परदेशात जाताना मला बघायचं आहे। आणि त्याच्या पोटी जन्म घेणाऱ्या पोरानं मला आयुष्यात शेतकरीच व्हायचं आहे म्हणून अभिमानानं उभा राहिलेला आपल्याला बघायचं आहे। या क्षेत्राला उंची निर्माण करून देणं हे तुमचं माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। जय बाबाजी कृषी सेवा केंद्र ते करतंय याचा आनंद आहे। सृष्टीचं काम आहे, सगळं दिवस होते तशी रात्र होते, तसं चांगले दिवस तसे वाईट दिवस, जसा पाऊस तसा दुष्काळ हे वाट्याला येतच राहतं। धीरानं, सातत्यानं, नियोजनपूर्वक अभ्यासानं वाटचाल करत राहणं हे यशाचं सर्वोत्तम गमक आहे। शेतकऱ्यांकडे 2च पर्याय आहेत, बस तुम्ही कष्ट करताय ना, यश मिळालंच पाहिजे, आणि दुसरा पर्याय जोपर्यंत यश मिळत नाही कष्ट केलेच पाहिजेत।